भगवान शिवशंकरांचं अत्यंत प्रभावी असं व्रत म्हणजे महाशिवरात्री। तर यावर्षी महाशिवरात्री ही रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीच्या दिवशी घरच्या घरी महादेवांची अगदी सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची, पूजेचा मुहूर्त काय, निश्चित कालाचा मुहूर्त कोणता, शिवलिंगावरती आपल्याला अभिषेक कसा करायचा आहे, कोणत्या पदार्थांचा करायचा आहे, या दिवशी आपल्याला कोणत्या मंत्राचं पठण करायचं आहे, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। महाशिवरात्रीच्या दिवशी ना आपल्याला या 3 गोष्टी करायच्या असतात। जर का आपण या 3 गोष्टी अगदी मनोभावे आणि खूप छान मनापासून केल्या तर महादेव आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होतील आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील। तर पहिली गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला उपवास करायचा असतो, त्याबरोबर शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे मंत्र जप करत, आणि त्याचबरोबर या दिवशी निश्चित कालामध्ये जागरण करून भगवान शंकरांची सेवा करायची असते। या दिवशी या गोष्टी करण्याला खूप जास्त महत्त्व आहे। शिवपूजन प्रदोष काळी करणं अत्यंत प्रभावी मानलं जातं। त्यामुळे शिवपूजनाचा किंवा शिवलिंगावरती अभिषेक करण्याचा जो मुहूर्त आहे तो 15 फेब्रुवारीला सायंकाळी 6:07 ते रात्री 9:35 आहे। या काळात आपण शिवलिंगावरती अभिषेक वगैरे करून शिवलिंगाची विधिवत अशी पूजा करू शकतो। ज्यांना अगदीच प्रदोष काळी किंवा ह्या मुहूर्तावरती करायला जमणार नसेल तर त्यांनी सकाळी पण रोजची देवपूजा झाली की मग सकाळी पण विधिवत अशी शिवलिंगाची पूजा करू शकता, शिवलिंगावरती अभिषेक वगैरे करू शकता। तसेच या दिवशी मध्यरात्री म्हणजे निश्चित कालामध्ये भगवान शंकरांची सेवा केली जाते, कारण महाशिवरात्रीच्या मध्यरात्री पृथ्वीवरती तमोगुण वाढलेले असतात आणि आपल्या जीवनावरती त्याचा परिणाम होऊ नये म्हणून शिवाची उपासना केली जाते। तर या काळात जास्तीत जास्त शिव आराधना करावी, भगवान शंकरांची स्तोत्र मंत्र पठण करावी। मग त्यामध्ये तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकता किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकता। शिवलीलामृतचा 11वा अध्याय, शिवस्तुतीचे पठण या गोष्टी तुम्ही करू शकता। तर निश्चित कालाचा जो मुहूर्त आहे तो 15 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12:30 वाजल्यापासून ते 1:18 आहे। या काळात आपल्याला जमेल तेवढी भगवान शंकरांची स्तोत्र मंत्र पठण करावी, सेवा करावी। जर का निश्चित कालामध्ये आपण भगवान शिवशंकरांचं पूजन केलं, त्यांची मनोभावे सेवा केली, आराधना केली तर आपल्या ज्या काही समस्या असतील, मग त्या वैवाहिक असो, विवाह जमत नसेल, आपल्या आर्थिक शैक्षणिक ज्या काही समस्या असतील त्या नक्कीच दूर होतील। आता या महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपूजन कसं करावं, तर ही पूजा आपल्याला शक्यतो सायंकाळी म्हणजे प्रदोष काळात सायंकाळी 6 वाजल्यानंतर करायची आहे। नाही जमलं तर सकाळी पण करू शकता। जवळची जागा स्वच्छ करावी, तिथे पाट किंवा चौरंग ठेवायचा, त्यावरती शक्यतो नवीन किंवा शुभ्र पांढऱ्या रंगाचं स्वच्छ धुतलेलं वस्त्र टाकायचं, आणि शक्य झाले तर आपण स्वतः देखील पांढरे वस्त्र परिधान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावे, आपल्या कपाळाला भस्म लावावे, शुद्ध तुपाचा दिवा लावून दिव्याला हळद कुंकू अक्षता फुलं वाहून दिव्याची पूजा करावी। दिव्याचं पूजन झालं की आपल्या देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती ताम्हणात घेऊन गणपती बाप्पांना पण शुद्ध पाण्याचा पंचामृताचा अभिषेक करून ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत आपण अभिषेक करावा, आणि त्यानंतर गणपती बाप्पांची पण आपल्याला आधी पूजा करायची आहे। कारण कोणतीही पूजा किंवा शुभ कार्य असो, आपण त्याचा आधी श्री गणेशा करतो आणि मगच पूजेला सुरुवात करतो। कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत। आपल्या पूजेमध्ये, आपल्या चांगल्या कार्यामध्ये ते कधीच कोणत्या प्रकारचे विघ्न संकट येऊन देत नाहीत आणि आपली पूजा एकदम छान निर्विघ्नपणे पार पडते। त्यामुळे गणपती बाप्पांची पण आपल्याला विधिवत अशी पूजा करून घ्यायची आहे। गणपती बाप्पांना चंदन, हळदी कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहेत। शक्य झालं तर कापसाचे वस्त्र अर्पण करावे, दुर्वा, लाल फुलं अर्पण करावीत, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा आणि मनोभावे नमस्कार करून पुढील पूजेला सुरुवात करावी। या दिवशी शिवपरिवाराचे पूजन करण्यालाही खूप जास्त महत्त्व आहे। त्यामुळे मी आपल्या देवघरातली अन्नपूर्णा मातेची मूर्ती घेतलेली आहे आणि त्या मूर्तीवर पण स्वच्छ पाण्याचा पंचामृताचा अभिषेक केलेला आहे। अन्नपूर्णा माता म्हणजे साक्षात पार्वती मातेचंच एक रूप आहे। त्यामुळे मी माता अन्नपूर्णेची पण विधिवत अशी पूजा करून घेतलेली आहे। अन्नपूर्णा मातेला सौभाग्य अलंकार अर्पण केले आहे। यामुळे आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होते, आपल्या वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत। आता यानंतर शिवलिंगाची पूजा आणि अभिषेक आपण करणार आहोत।
ताम्हणामध्ये देवघरातील शिवलिंग घ्यायचं आहे। शिवलिंग नसेल तर तुम्ही एखादी सुपारी घेऊ शकता किंवा मातीचं पार्थिव शिवलिंग तुम्ही तयार करून त्याची पण पूजा करू शकता। सर्वात आधी शिवलिंगावर आपल्याला जल अभिषेक करायचा आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्रोच्चार करत आपण शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे। त्यानंतर गाईच्या कच्च्या दुधाचा आपल्याला अभिषेक करायचा आहे किंवा पंचामृताचा अभिषेक तुम्ही करू शकता। किंवा पंचामृतासाठी आपण जे जे साहित्य वापरतो, दूध, दही, तूप, मध, साखर या प्रत्येक पदार्थांचा वेगवेगळा असा शिवलिंगावरती अभिषेक तुम्ही करू शकता। अभिषेक करताना शक्य झालं तर 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचे पठण करा। अशा पद्धतीने शिवलिंगावरती अभिषेक करायचा। शेवटी शिवलिंगावरती पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने अभिषेक करून त्यानंतर शिवलिंग आपल्याला पुसून घ्यायचं आहे आणि ताम्हणामध्ये किंवा पाटावरती तुम्ही अखंड अक्षता ठेवून किंवा आसन म्हणून एखादं फूल ठेवून त्यावरती शिवलिंग स्थापन करायचं आहे। शिवलिंगावरती तुम्ही चंदन किंवा भस्म लावायचं आहे। हळदी कुंकू आपल्याला शिवलिंगावरती वाहायचं नाही, भस्म लावा। आपल्या पहिल्या 3 बोटांनी शिवलिंगाला असं आपण भस्म लावायचं आहे आणि हेच भस्म परत आपल्या कपाळाला लावायचं आहे। त्यानंतर आपण शिवलिंगाची विधिवत अशी पूजा करू शकतो। शिवलिंगाला आपल्याला पांढरे कापसाचे वस्त्र अर्पण करायचे आहे। भगवान शंकरांना पांढरी फुले आवडतात म्हणून पांढरी फुले शिवलिंगावरती अर्पण करावी। धोत्र्याचे फूल असेल तरी चालेल किंवा धोत्र्याचे फळ पण तुम्ही ठेवू शकता। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेलपत्र अर्पण करावे। 108 बेलपान शिवलिंगावरती शक्य झालं तर अर्पण करावी। त्यावेळेला तुम्ही शिवाष्टोत्तर नामावली म्हणजेच भगवान शंकरांची 108 नावाचा उच्चार करायचा। प्रत्येक नावाच्या वेळी 1 बेलपान शिवलिंगावरती वाहायचं। बेलपान वाहताना बेलाच्या पानाचा जो देठ असतो तो शिवलिंगाकडे आणि पानाचं टोक जे असतं ते आपल्याकडे करावं। पान उलटं वाहावं। 108 बेलपान आपल्याला नाही मिळाली तर एकच बेलपत्र वाहावं आणि शिवाष्टोत्तर नामावली पठण करावी म्हणजेच भगवान शिवाची 108 नावं पठण करावी। किंवा तुम्हाला नसेल जमणार तर 108 वेळा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत पण तुम्ही बेलपत्र अर्पण करू शकता। अशा प्रकारे सगळी पूजा झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। या दिवशी उपवास असतो त्यामुळे उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता किंवा फळांचा, दुधाचा नैवेद्य आपल्याला दाखवता येईल। नंतर भगवान शंकरांची आरती करावी, धूप दीप ओवाळावा, मनोभावे नमस्कार करावा, आपल्या इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करावी आणि नंतर मग त्या दिवशी मध्यरात्री निश्चित कालामध्ये आपण भगवान शंकरांची जमेल तेवढी सेवा नक्की करावी। त्या दिवशी किंवा त्या काळामध्ये केलेली सेवा ही अत्यंत फलदायी ठरते, प्रभावी ठरते। त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला जमेल तेवढी सेवा या काळामध्ये करण्याचा नक्की प्रयत्न करा। तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।